महिलांमध्ये होणारा व्हाईट डिस्चार्ज किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे नैसर्गिक आहे की रोगजन्य आहे? महिलांमध्ये मासिक पाळी येण्याआधीचा काळ आणि मासिक पाळी येऊन गेल्यानंतरचा काळ आहे, किंवा लैंगिक उत्तेजनाचा काळ असो, गर्भधारणेचा काळ असो, किंवा ओव्हुलेशन जिथे स्त्रीबीज प्रत्येक महिन्याला बाहेर पडत असते तो काळ असेल, किंवा कधी कधी सामान्य छोटेसे हार्मोनल बदल असतील, हे सगळ्या कालावधीमध्ये होणारा व्हाईट डिस्चार्ज हा नैसर्गिक असू शकतो. म्हणजे इथे कुठलाही तुम्हाला आजार नसतो. हा स्त्राव जो आहे हा व्हाईट असतो, पारदर्शक असतो, याला कोणताही वास नसतो आणि इथे कुठलंही इचिंग नसतं. यावरून समजू शकता की हा नॅचरल आहे आणि तिथे विशेष औषधांची तुम्हाला आवश्यकता नसते. प्रत्येक वेळेस व्हाईट डिस्चार्ज होणारा हा कॉमन नसतो, तर तिथे वेगवेगळ्या आजाराची लक्षणे असू शकतात. जसं की नंबर 1 वरती आहे इन्फेक्शन. इन्फेक्शन मध्ये तिथे तुम्हाला फंगल इन्फेक्शन असू शकते, बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकते. जर तुमचा होणारा स्त्राव हा दह्यासारखा चिकट असेल, त्याला विशिष्ट प्रकारचा एक दुर्गंध असेल, खूप जास्त जळजळ किंवा इचिंग होत असेल, तर समजून जायचं तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे. नंबर 2 हार्मोनल बिघाड. महिलांमध्ये पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड किंवा हार्मोनल इम्बॅलन्स ही कॉमन कारण आहेत, ज्याच्यामध्ये हार्मोन्स मध्ये खूप जास्त बिघाड होतो आणि हा बिघाड झाल्यानंतर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज वारंवार होण्याच्या तक्रारी जाणवतात. नंबर 3 स्वच्छतेची कमतरता. महिलांमध्ये योनी मार्गाच्या ठिकाणी जास्त ओलसरपणा असेल तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये त्या भागामध्ये स्वच्छता ठेवणे अपेक्षित आहे. सिंथेटिकचे किंवा एकदम घट्ट कपडे वापरले तर इन्फेक्शन होण्याचे आणि ओलसरपणा वाढण्याचे चान्सेस अजून वाढणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, कॉटनचे सुती कपडे वापरायचे आहेत आणि ती जागा नेहमी जास्तीत जास्त कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंबर 4 लाईफस्टाईल. सतत जास्त गोड पदार्थ खाणे, इम्युनिटी वारंवार कमी राहणे, खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस असणे किंवा डायबेटीस सारखे आजार असणे, या सगळ्या गोष्टींमध्ये व्हाईट डिस्चार्ज खूप प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. नंबर 5 गर्भाशय किंवा गर्भाशय मुखाचा वारंवार होणारा इन्फेक्शन असेल किंवा अँटीबायोटिक्सचा जास्त प्रमाणामध्ये वापर असेल, या कारणामुळेही व्हाईट डिस्चार्ज सतत होऊ शकतो. तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही महिला सदस्याला या प्रकारची तक्रार असेल तर कमेंटमध्ये यस असा मेसेज करा. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.